रायगडच्या रोहा येथील आदर्श भुवनेश्वर परिसरातल्या चैतन्य अपार्टमेंटमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना। पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर राहणारे गुरव आणि मांडवकर कुटुंब काही कामानिमित्त बाहेर गेले होते। संधी साधत अज्ञात चोरट्यांनी संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान इमारतीत प्रवेश केला। आजूबाजूच्या ब्लॉकना कडी कोयंडे लावून त्यांनी थेट टार्गेट केले गुरव आणि मांडवकर यांचे घर। दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश आणि कपाटातील 12 ते 15 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। संध्याकाळी महिला घरी परतल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला आणि तत्काळ रोहा पोलीस स्टेशनला कळवण्यात आले। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। फिंगरप्रिंट, श्वान पथक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने तपासाची चक्रे फिरवली। अवघ्या एका महिन्यात आरोपींना मुद्देमालासह अटक करून कोर्टात हजर केले आणि आता तब्बल 1 वर्षानंतर 25 ते 30 लाखांचे दागिने पुन्हा मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले। पोलीस निरीक्षक मारुती पाटील, सहाय्यक पोलीस सलीम खतीब, याकूब तडवी आणि त्यांच्या पथकाच्या उपस्थितीत हे दागिने परत मिळाल्याने महिलांनी भावनिक होत पोलिसांचे आभार मानले। याचबरोबर सर्व रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर जैन यांनी। जेव्हा घरफोडी वगैरे झाली होती त्या टायमाला आमच्या वरिष्ठांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब मॅडम यांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या की सदर चोऱ्यांचा निकाल लागला पाहिजे, त्या डिटेक्ट झाल्या पाहिजे। त्यासाठी आपण एक पथक नेमलं आणि त्या दृष्टीने जवळजवळ तांत्रिक तपास आणि CCTV फुटेज बघून त्यांचा माग काढला। माग काढून जे काही चोऱ्या आपण डिटेक्ट केलेल्या आहेत, आता ते सोनं जे रिकवर केलं होते माननीय न्यायालयाच्या आदेशाने परत त्या फिर्यादींना देताना आम्हाला खूप आनंद होतोय। त्यासाठी आज हा कार्यक्रम अवलंबलेला आहे आणि तुम्ही पाहतच असाल त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू की त्यांचे मालमत्ता परत मिळाल्यानंतर किती खुश होतात तेही पाहून आम्हालाही छान वाटतं। गेल्या वर्षी दिनांक 26 मार्च 2026 रोजी 25 रोजी आमच्या घरी म्हणजे आमचा फ्लॅट नंबर 15 आणि मांडवकर यांचा फ्लॅट नंबर 16 अशा 2 ठिकाणी घरफोडी झाली। त्यावेळी मी ऑफिसमध्ये होते आणि माझे मिस्टर 5:30 ते 5:45च्या दरम्यान संध्याकाळी घराच्या बाहेर पडले व मांडवकर वहिनी त्या 5:45ला घरातून बाहेर पडल्या। त्या दरम्यान 6 ते 7 या दरम्यान आमच्या घरी घरफोडी झाली। त्यावेळी आमच्या घरातून माझं मंगळसूत्र 5 तोळ्याचं, चांदीच्या वस्तू व रोकड कॅश अशी चोरांनी चोरीस नेली आणि मांडवकर वहिनींच्या घरातल्या पण वस्तू म्हणजे टोटल 6 तोळे सोनं त्यांच्या घरातून लंपास केलं आणि कॅश लंपास केली। त्या दरम्यान आम्ही घरी आल्यानंतर आम्हाला समजलं की निदर्शनास आलं की घरफोडी केलेली आहे आणि घरातील दागिने म्हणजे लंपास केले आहेत चोरांनी। त्यावेळी आम्ही ताबडतोब रोहा पोलीस स्टेशन इथे फिर्याद नोंदवली आणि त्यावेळी रोहा पोलीस स्टेशनचे साहेब परत कर्मचारी यांनी ताबडतोब या संदर्भात चौकशीला सुरुवात केली आणि दिनांक त्या दरम्यान 2 महिन्याच्या आतच त्या तपासाचा तपास केला गेला। त्यामुळे रोहा पोलीस स्टेशनचे कर्मचारी साहेब यांच्या आम्ही शतशः आभारी आहोत। मेरे घर पे पिछले साल चोरी हुई थी, तो फिर मैंने इधर कंप्लेंट की थी रोहा पुलिस स्टेशन में। तो फिर वो पुलिसों ने मतलब ढूंढ के निकाले और मेरे दागिने मेरे को दिए, इसलिए मैं रोहा पुलिस का बहुत शुक्रिया अदा करती हूँ। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।